गुड मॉर्निंग। मी आज तुम्हाला शिकवणार आहे मेजरमेंटवरून ब्लाऊजची कटिंग कशी करायची। प्रॉपर कटिंग करून तुम्हाला मी स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून बघता तर तुमचे हे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण ब्लाऊज काही न येतात तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिवता येईल। तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर आपलं मेजरमेंट आहे ब्लाऊजची उंची आहे 13। तर मग आपण असा डबल फोल्डचा पेपर घ्यायचा। हे कशासाठी तर हे फ्रंटला ह्याचे इथे फ्रंटला ह्याचे माप निघतील आणि बॅकला दुसरे माप निघतील। तर आपली उंची आहे 13 आणि आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। 14 इंच शिवण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा आणि इथे आपली उंची आहे। तर आपण ह्याच्यासाठी घेणार आहोत शोल्डर घेणार आहोत 5.5चा। जर मेजरमेंट जर 34 पर्यंत असतील तर ब्लाऊजचा शोल्डर आणि मुंडा आपण 5.5 घ्यायचा। आधी जर 34च्या पुढे असेल तर आपण शोल्डर आणि मुंडा 6 घ्यायचा। हे आपला नॉर्मल माप म्हणजे जास्त तब्येतवाल्या बायकांसाठी ते मेजरमेंट वापरू शकतो आपण। आणि आता हे इकडे आपण हा घेतला आहे मुंडा, ह्याला मुंडा म्हणायचं। हा शोल्डर हा मुंडा, हा जर 6 घेतला तर हा पण 6 घ्यायचा, हा 5.5 घेतला तर हा पण 5.5। तर आपलं मेजरमेंट आहे छातीचं 34। तर 34चा चौथा भाग 8 चौक 32 म्हणजे 8.5 त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवायचं म्हणजे झालं 10 इंच। तर मग आपण इथपासून तर इथपर्यंत आखून घ्यायचं असं 10। इथे आपण असं सरळ लाईन मारून घेणार आणि ही इथली सरळ लाईन ही लाईन इकडे सरळ घेणार आणि आपण इथे ह्या मुंड्याच्या इथे आपण 1 इंचचा फ्रंट साईडचा गॅप देणार आणि बॅक साईडचा 1 इंचचा आणि हे असं आपण राऊंड आकार काढून घ्यायचा। आणि आता आपण घेणार आहोत पुढचा गळा। तर हा पुढचा गळा आहे, हा पुढचा गळा इथे किती घ्यायचा 2.25। जर 6 आपण शोल्डर मुंडा घेतला तर 2.5 घ्यायचं। हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 36ची छातीचा व्हिडिओ मी बनवून दाखवून, तर आता सध्या आपण 2.25 शोल्डर घ्यायचा आणि आपण जेवढं मुंडा घेतला आहे तेवढंच हे घ्यायचं, पुढचा गळा तेवढंच घ्यायचं 2.25 आणि हे असं करून घ्यायचं पूर्ण आणि पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आणि हा इथे पुढचा गळा गोल काढून घ्यायचा। तर मग आपण इथे खाली ह्या साईडला फ्रंट साईडला आपण घेणार आहोत साईड पीस घ्यायचा 3चा, 3 इकडनं आणि इकडनं 2.5 आणि हे जॉईंट करून घ्यायचं असं दीर्घ। एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे, ब्लाऊज एकदम सुंदर आणि सुबक होणार। आणि आता हे शोल्डर हे मुंडा आणि हे आपण छातीची इथे हा जो त्रिकोण झाला ना इथून 1.5 इंच आपण एक लाईन देऊन घेणार आणि इथून सुरुवात करायची आणि असंच राऊंडमध्ये खाली घ्यायचं। हे झालं आपलं कटोरी ब्लाऊजचं 34चं कटोरी ब्लाऊजचं उंची 13 आणि 34ची छाती ह्या ब्लाऊज। आणि हे पूर्ण दोन्ही पण पेपर सोबत कट करून घ्यायचे आणि हा बाहेरचा साईडचा भाग हे दिसते का दोन्ही लाईनमध्ये, हे बाहेरच्या साईडचा भाग कट करून घ्यायचा इथे कट करून। हे 2 पेपर ओपन करायचे, मधून कट करायचं। हे झालं आपलं बॅक साईडचं मेजरमेंट आणि हे झालं आपलं फ्रंट साईडचं मेजरमेंट। हा जो 1 इंचचा गॅप आपण सोडला आहे, अर्धा इंचचा गॅप तो कट करून घ्यायचा, पुढचा गळा कट करून घ्यायचा, क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आणि ही कटोरी कट करून घ्यायची।
झालं. तर हे झालं आपलं बॅक साईडचं मेजरमेंट, हे झालं साईड पीस, हे झाली क्रॉस पट्टी. आणि आता ही कटोरी आपण अशीच नाही वापरू शकत. ह्या कटोरीला आपल्याला वाढवावं लागेल, म्हणजे शिवण्यासाठी एक्स्ट्रा लागेल की जी आपल्याला आता ह्याच्यावरती दुसरीकडे वाढवायची आहे. ही अशीच आखून घ्यायची. झाले ते आहे असे. इकडे आपण देणार आहोत इकडनं 1.25 इंच. कुठल्या साईडने जी अशी स्ट्रेट साईड आहे तर तिकडनं 1.25 इंच, इकडनं पण 1.25 इंच, म्हणजे आणि ह्या दोघांचं मध्ये काढायचं 5-2.5 आणि इथून 1.5 इंच. इथेच फक्त एक्स्ट्रा 1.5 इंच, अर्धा इंच थोडंसं. हे स्ट्रेट बाजू जॉईन करून घ्यायची. इकडची राऊंड बाजू इथून सुरुवात करायची, फ्रंटपासून वाढवत 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 मासोळीचा आकार करायचा. हे खालच्या साईडला इथे जॉईन करायचं, हे मध्ये तिथे. इकडनं पण सेम. झाली आपली तयार कटोरी. झालं आपलं मेजरमेंट. आणि स्लीवचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो जाऊन तिथे जाऊन स्लीव्ज तुम्ही तयार करून घेऊ शकता. आणि आपण आता ह्याच्यानंतर ना मी तुम्हाला ब्लाऊजवरती टाकून कटिंग शिकवणार आहे.